नमस्कार मित्रांनो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये ई-के-वाय-सी करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी काही प्रश्न पडलेले आहेत किंवा जे काही पोर्टलवरती येणारी रक्कम आणि प्रत्यक्षात तुमची असणारी रक्कम. समजा उदाहरणार्थ तुम्ही ₹70,000 कर्ज घेतलं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज 70,283 चा असेल, पण पोर्टलवर त्याच्यापेक्षा कमीच रक्कम दाखवत असेल. उदाहरण असे मोठ्या प्रमाणामध्ये जास्त येत आहेत. त्याचं नेमकं कारण काय आहे? त्याचं रकमा का कमी दाखवल्या जात आहेत पोर्टलवरती आणि प्रत्यक्षात तुमची रक्कम जास्त आहे. त्याच्या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही के-वाय-सी करायची का नाही करायची? त्याच्यामागे काही कारणं आहेत आणि ते कारणं जे काही असेल तर शेतकऱ्यांमध्ये असं झाल्याप्रमाणे त्यांच्या अनेक माध्यमातून सरकारपर्यंत जी काही तफावत आहे, हे असं चर्चा झालेली आहे. अनेक विरोधी पक्षांनी मुद्देसुद्धा उचलले. स्थानिक नेत्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक बँकेमध्ये जाऊन वगैरे चौकशी केली आणि त्या अंतर्गत याच्या अगोदरच जे काही निकष लावण्यात आलेले होते 6 जून 2026 रोजी एक जी काही राज्यस्तरीय बँकर्स समिती आहे, त्यांची सहकार विभागासोबत बैठकसुद्धा झालेली होती आणि त्या बैठकीच्या अंतर्गत त्यांनी तेव्हाच एक पत्र जारी करण्यात आलेलं होतं बँकांसाठी. नेमकं हे जी काही रक्कम आलेली आहे तुमच्या लेजर बॅलन्सला कमी दाखवत आहे बॅलन्स किंवा तुम्हाला जी काही रक्कम आहे ती कमी दाखवत आहे, पण लेजर बॅलन्सला तुमची रक्कम जास्तच आहे. त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या रकमा कमी का आहेत, कशा पद्धतीने कमी झालेल्या आहेत, सविस्तर माहिती त्याच्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही के-वाय-सी करावी का नाही करावी, ते सुद्धा सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही आता पाहणार आहोत, आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. हे पाहू शकता ह्याच्यामध्ये की सहकार विभागामार्फतचं हे पत्र आहे आणि त्याची तारीख आहे 9 जून 2026 रोजी. हे समन्वयक राज्यस्तरीय बँकर्स समिती, बँक ऑफ महाराष्ट्र, शिवाजीनगर यांना हे देण्यात आलेलं आहे. आता नेमकं काय देण्यात आलेलं आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या अंतर्गतचं हे आहे. याच्यामध्ये जे काही या योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ देताना सर्व बँकांनी एन-पी-ए म्हणजे थकबाकीदार जे काही असतं, नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे असतात, त्याच्या कालावधीनुसार कर्जात सूट देण्याच्या रकमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी त्यांची हे 3 जून 2026 रोजी बैठक झालेली होती. त्याच्यामध्ये सदर बैठकीमध्ये जे काही निर्णय झालेले आहेत, त्यांचे संपूर्ण इतिवृत्त असेल, हे खाली आता देण्यात आलेलं आहे. ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. खाली ह्याच्यामध्ये इतिवृत्तमध्ये पाहत असताना आपण पाहू शकता की जे काही त्यांचं हे देण्यात आलेलं आहे, संपूर्ण जे काही 3 जून 2026 रोजी जी काही त्यांची मंत्रालय मुंबई येथे बैठक झालेली होती. त्या बैठकीमध्ये असं देण्यात आलेलं होतं की त्यांचं जी काही मीटिंग असेल, ती एन-पी अकाउंट्स ऑफ द बेनिफिशरी फार्मर्स अंडर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजना 2026 त्याच्यामध्ये काय-काय देण्यात आलेलं होतं. आता मुद्दे खाली पाहणार आहोत. पाहू शकता जी काही त्यांनी हिअर कट डेट देण्यात आले होतं. द स्टेट गव्हर्नमेंट हॅज रिक्वेस्टेड टू ऑल बँक्स वाईड लेटर डेटेड जे काय असेल तर हे मेचं लेटर आहे 22 मे 2026 द टेक अप्रोप्रिएट डिसिजन रिगार्डिंग ऑफ सॅक्रिफाईस टू द गिव्हन इन लेजर बॅलन्स. त्याच्यामध्ये एन-पी अकाउंट्स ऑफ द बेनिफिशरी फार्मर्स अंडर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्याच्यानंतर ॲज पर सेड लेटर्स सॅक्रिफाईस इन द लेजर बॅलन्स टू इलिजिबल एन-पी-ए ब्राउझर म्हणजे जे काही खातेदार आहेत, थकबाकीदार आहेत, त्यांच्यासाठी अशा रकमा देण्यात आल्या आहेत. काय देण्यात आलेलं आहे? तुम्हाला हे उदाहरणासहित तुम्हाला आता हे समजून दाखवणार आहे. हे जे काही एन-पी-ए डेट देण्यात आलेले आहेत आणि हे सेटल्डचं जे काही टक्केवारी देण्यात आलेली आहे, ह्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? उदाहरणादाखल आपण आता सुद्धा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पाहत असताना इथे पाहू शकताय की 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 ही तारीख आहे. या तारखेमध्ये कोणाचं खातं एन-पी-एमध्ये जर गेलं असेल, तर त्यांनी 55% त्यांना लेजर बॅलन्सचं जे काय असेल ते हे शासनामार्फत दिलं जाणार आहे. आणि बाकीची रक्कम जी काही असणार आहे, 45% रक्कम ही बँकेनं भरायची आहे. कशा पद्धतीनं? ते आता आपण पुढील तारखेसहित ह्या तारखा लक्षात ठेवा. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्या पद्धतीने हे तुम्हाला दिलं जाणार आहे. आता आपण हे पुढेच पाहूया. थोडक्यामध्ये तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो. समजू शकताय. एन-पी अकाउंट्स बिलो 2 लाख म्हणजे 2 लाखाच्या खाली जे काही एन-पी अकाउंट असणार आहे. द स्टेट गव्हर्नमेंट विल डायरेक्टली क्रेडिट द एलिजिबल अमाउंट ॲज पर द शेअर मेन्शन्ड इन द अबाउट टेबल इन त्याच्यामध्ये. बघा, जर एन-पी अमाउंट इज 1.90 लाख म्हणजे 1,90,000चं ही एन-पी अकाउंट आहे. त्याची तारीख आहे 31/3/2023 एन-पी-ए डेट. आता आपण वर पाहूया. एन-पी-ए डेट किती 23 मध्ये जर म्हटलं तर हेच आहे आणि किती सेटल्ड आहे त्याच्यामध्ये 55%. म्हणूनच 1,90,000 अमाउंट आहे एन-पी-एचं कर्ज थकीत आहे. त्याचे 55%
ही जी 55% आहेत, हे 55% रक्कम होते ₹1,04,500. ही द सेड अमाउंट विल बी डायरेक्टली क्रेडिटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. ही जी काही 55% आहे, 55% म्हणजे 1,90,000चे 55% 1,04,500 ही डायरेक्टली स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार हे देणार आहे. आणि रिमेनिंग अमाउंट म्हणजे राहिलेलं अमाउंट जे काही 84,500 आहे, शॉल बी सॅक्रिफाईस्ड बाय द बँक. हे बँकेनं सॅक्रिफाईस करायचं आहे ते बाकीचं राहिलेलं अमाउंट अँड अकाउंट विल बी क्लोज्ड. बाकीचं अमाउंट तुम्ही सॅक्रिफाईस करायचं आहे आणि अकाउंट हे त्यांचं क्लोज करायचं आहे आणि द रिस्पेक्टिव्ह बँक्स म्हणजे ती जे काही बँक आहे शॉल इमिडिएटली प्रोव्हाइड फ्रेश क्रॉप लोन टू द बेनिफिशरी फार्मर. 2,00,000च्या वरच्या शेतकऱ्याचं कसं आहे, समजा 2,00,000च्या वरचं 4,00,000 त्यांचं कर्ज आहे. तारीख 23 मधलीच आहे. 55%च त्यांचं सेटल होणार आहे. म्हणजे 4,00,000चे 55% जर केलं तर ₹2,20,000 होतात. त्याच्यामधले 2,00,000 पर्यंत माफ आहे. म्हणजे वरचे जे काही ₹20,000 आहेत ते शेतकऱ्यांना भरायचे आहेत. द बेनिफिशियरी फार्मर विल पे ₹20,000 म्हणजे 20,000 टू द बँक अँड देन 2,00,000 विल बी क्रेडिटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे 4,00,000चे 55% केले, 2,20,000 झाले. त्याच्यातून 2,00,000 माफ आहे. उरलेले वरचे 20,000 शेतकऱ्यांना बँकेत भरायचे आणि 2,00,000 जे काही असेल तर शासन म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट बेनिफिशियरीचं जे काही अकाउंट असेल त्याच्यावर टाकणार आहे. आणि द रिमेनिंग अमाउंट म्हणजे जे काही राहिलेले 1,80 आहे शॉल बी सॅक्रिफाईस्ड बाय द बँक अँड क्लोज द अकाउंट. आणि ते लगेच त्यांना बँकेनं ती 1,80 सॅक्रिफाईस करून घ्यायचं आहे आणि ते बँकेनं पैसे भरायचे आहेत. आणि त्यानंतर त्यांना लगेच फ्रेश लोनसुद्धा प्रोव्हाईड करायचं आहे. अशा पद्धतीचं हे सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचं हे संपूर्ण लेटर आहे. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मला WhatsApp करा. हे तुम्हाला देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. आणि जे काही ओव्हरड्यू म्हणजे नॉन एन-पी-ए खाते आहेत त्यांना 2,00,000पर्यंत मिळणार आहे. बाकीची रक्कम जे काय असेल ते बँकेनं जे काही शेतकरी असेल त्यांनी बँकेमध्ये भरायचे आहे. अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती आहे. काही अडचणी असतील तुमच्या तर नक्की मला कमेंट करा किंवा